सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जगामध्ये अनेक देवदेवता माणसातून निर्माण झालेले, त्यांची पूजा केली जाते. मग आता देवाने पृथ्वी मानव रूपात जन्म घेतला, मग त्याचा अवतार झाला असं मानण्यात येतं. पण प्रत्यक्षात परमात्मा जो आहे तो स्वतंत्र आहे आणि त्याच्या आणि मानवाच्या शरीरामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. ब्रह्म वज्र कवच धारक हा परमेश्वर आणि मानव हाडा मांसाचा आहे. किंवा मानव हा ईश्वराची बरोबरी करण्याचा प्रयत्न करतो, पण ते होत नाही. परमेश्वर हा अमर आहे आणि तो कधी नष्ट होत नाही. मानव हा पुन्हा पुन्हा जन्म येऊन संपतो, असा प्रश्न आहे. मग ह्या मर्त्य मानवाला बरं प्रत्यक्ष वर कसं घ्यायचं हा प्रश्न आहे. आजचं आपलं प्रवचन आहे 94 आणि विषय आहे ब्रह्म अमर देव शरीर बनवणे. तर याचा प्रश्न असा आहे की आपला परमेश्वर प्राप्ती करायची म्हणजे आपण मूळ कुठून आलो त्या अवस्थेत आपलं परत आलं पाहिजे, तेव्हा आपल्याला ही अवस्था प्राप्त होत. हा जो मूळ परमेश्वर आहे त्याची भक्ती करणे आवश्यक आहे. फटार लोकांची भक्ती, देवांची भक्ती करीत बसला तर तुमचा विकास कधीच होणार नाही. आतापर्यंत हजारो पिढ्या आल्यात, हजारो गेलेत आणि खरा देव कोणचा खोटा कोणचा अनुभव यायला लागला किंवा एखादा गुण यायला लागला तर माणूस पळत सुटतो. आता काय महाराज लोक काय करतात, अंगाऱ्यामध्ये डॉक्टरचं गोळ्यांचं औषध मिक्सचर करून लोकांना देतात आणि ते घ्यायला सांगितलं झाला गुण आला देवाचा, असं फसवतात. हे लक्षात ठेवा. या फसवेगिरीपासून तुम्ही सावध राहा, कारण ही फसवेगिरी एखाद्या दिवस तुम्हाला मृत्यूशी कारणीभूत होईल. महाराजांनी दिलेला अंगारा जो आहे तर तो अंगारा पाहिजे तुम्ही प्रयोगशाळेत जाऊन तपासून पहा, त्याच्यामध्ये काय काय घटक आहेत बा, त्याच्यामध्ये काय मिक्सचर करून दिलंय का, पाणी मिक्सचर करून दिलंय का, पाण्यामध्ये काय औषध टाकलंय का गुण येण्याकरता, पाण्यामध्ये ग्लुकोज टाकले का, ग्लुकोजचं पाणी प्यायला दिलंय का गुण येण्याकरता. या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहणे आवश्यक आहेत. आणि तेव्हा आपला खरा देव कोणता, खऱ्या देवाचा गुण येतो का हे चालतं. हे सगळी फसवेगिरी चालू आहे सध्या आणि चिव असे महाराज खूप झालेले. सत्यशास्त्र काय आहे ते अजूनपर्यंत आपण कसं खायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे, आपलं शरीर कसं पाहिजे याचा प्रश्न थोडेफार लोक करतात, सगळे नाही. थोडेफार साधू संत ऋषी मुनी जे आहेत थोडेफार ते आपल्या जीवनाचं कल्याण व्हावा आणि आपण आता परमेश्वराजवळ जावं याच्याकरता विचार करीत असतात. आणि बाकीच्या लोकांना त्याची काही गरज नसते, खावा पिवा मजा करो असे चिन चालतात. तर आता अलीकडं बऱ्याच गोष्टी माणसाला त्रासदायक होऊ लागलेल्या आहेत. त्याच्याकरता आता हा जो मुख्य परमेश्वर आहे वक्षवक्षा भगवंत, ओम सहस्रशीर्षः पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद स भूमीश्ववृत्या दशांगुलम, हा परमात्मा आहे. आणि हा परमात्मा जो याचं शरीर वज्रकवच आहे, हे ब्रह्मशरीर आहे. वज्रकवच शरीर आहे, हे कशाने नष्ट होत नाही, काय होत नाही.
जग बुडालं, अक्षर संपला, सगळं संपलं तरी या शरीरावर काही परिणाम होत नाही. पुन्हा जग आलं तरी हे शरीर तसंच आहे. हा मूळ जो सगुण परमात्मा आहे त्याची भेट झाल्याशिवाय आपलं जीवनाचं कल्याण होत नाही, होणार नाही. मग आता हे ब्रह्म जे आहे ज्याचा कधी नाश होत नाही, जन्माला येत नाही, त्याच्यातच हा परमात्मा जीव प्रगट होतो. म्हणजे परमात्मा त्याच्यात राहतो, ते शरीर आहे. आणि त्याच्यापासून हा जो आपलं जे शरीर आहे हे शरीर आपल्याला देव स्वरूप बनवल्याशिवाय देवलोकात प्रवेश नाही. आपलं देव शरीर बनवायचं म्हणजे फार अवघड कठीण गोष्ट आहे. तर सोमरसा जो प्रभाव आहे त्याचे उदाहरण सांगतो. आमच्याकडे गाय होत्या 2. त्यांना खाया नसल्यामुळं कांद्यासारखे पदार्थ खाऊ घालायचे. आणि त्या 2 गायाने ते खाल्ल्यामुळं त्यांची सारखीच म्हणजे झुंज लागायची, थरथर कापायच्या. मग असं का होते पाहिल्यानंतर त्यांच्या भोवतानी काहीतरी काळ चित्र विचित्र फिरत असेल ते त्यांना दिसत असं, कारण शरीर बाद झालं. मग पुढं म्हणलं ही शरीरानं खाणं बदललं पाहिजे. मग त्या गायांना पुढं मग कडवळ, मका, ओला चारा आणि आंबवण असं देऊन खायला सुरुवात केली. एक 8-10 दिवस गेल्यानंतर काय त्या गायांची ती लक्षणं बंद झाली, थरथर कापणे, भीती वाटणे झाली. आणि मग ते समाधानकारक तुझं पहिल्या गायचं दुधाचा वास यायचा तो कोणी पेत नव्हतं. तेच गाय जेव्हा परत तिचं शरीर सुधारल्यानंतर जे दूध निघालं ते माणसं पिऊ लागली. मग पुढं गायला ऊस खायला सुरुवात केली, ऊस रतीब लावला. मग त्या गायच्या दुधात गोडवी जास्त आला. मग पूर्वी त्या गायीभोवती जे यायचे काय म्हणते त्याला, बिलट यायची किंवा भुताडकी सारखे काही प्रकार असायचे ते दिसायचे गायांना. त्या थरथर कापायच्या. त्यानंतर त्या रस प्यायला ऊसाचा ऊस दिल्यानंतर सोमरस गायांना दिला. ऊसाचा चोथा ऊस त्यांनी खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीरात ऊर्जा तत्वज्ञान प्रगट झालं. आणि मग त्यांच्यावरती त्या भुताटकीने एक दिवस म्हणजे पुन्हा हल्ला करायचा प्रयत्न केला. तर त्या गायांच्या शरीरामधून हिरवा, पिवळा, निळा, ताना, पिंडीपा अशा 7 रंग भयंकर प्रकाश म्हणून बाहेर पडले. आणि बाहेर पडल्यानंतर ते जे काय चित्र विचित्र होतं ते दिसायचं बंद झालं. गाय सुखरूप राहू लागल्या. मग कालांतराने काय झालं, 2 बरेच चोर आले आणि त्या चोरांनी त्या गायांना धरलं, सत्य घटना आहे. आणि त्यांना धरून पकडलं. त्यांच्या गळ्याला 2 गायाच्या गळ्याला 2 3 चोर लाट टाकले. गाया सोडून पळत सुटल्या. आमच्या समोर आम्ही आरडतोय. पण गायांच्या पुढे गेल्यानंतर गायांच्या शरीरातून असा काय प्रकाश बाहेर पडला तर त्या चोरांचे डोळे दिपले आणि ते बेशुद्ध होऊन पडले. गाया परत सुखरूप आल्या. तर हे सगळं परिणाम कशाचा झाला तर त्या सोमरसाचा परिणाम झाला. तशा प्रकारचं तुमचं जे खाणं आहे ते जर तुम्ही समजा बदललं, चांगला आहार घेतला, रोज सोमरस प्याला, तर तुमच्या शरीरातून दिव्य शक्त्या बाहेर पडून तुमच्यावर जे काय वाकडे तिकडे काळी विद्या, अमुक विद्या किंवा त्रास देणारी मंडळी आहे त्यांचा कुठलाही प्रभाव पडणार नाही. तुमच्यावर तुमच्या दिव्य शक्त्या बाहेर पडतील गायसारख्या आणि त्यांची विद्या जळून जाईल आणि जाते जळून. अनेकांना अनुभव आलेला आहे, स्वानुभव आहे. त्याप्रमाणे हा सोमरस महत्त्वाचा आहे. आणि देवांच्या शरीरामध्ये अमृत आणि सोमरस आहे. मानवाच्या शरीरामध्ये अमंगळ आहे म्हणून भेट होत नाही. पितृमार्गातलं जेवण आहे म्हणून भेट होत नाही. जेव्हा देवमार्गाचं फळाचा रस सोमरस हा पितीन मानव देवलोक तेव्हा आपले भेट होईन, आपलं दिव्य शरीर बनवणं. आता काय असतं, सोडियम किंवा वाळू असे काय घटक तयार केले जातात आणि ते असे तापवतात कढईमध्ये. कढईत तापवतात, लाल गोळा तयार होतो. मग हळूच काय तो गोळाच्या चिमट्यात धरायचा, बाहेर आणायचं आणि मग ते नळी लावून फुकायचं. झाली काच तयार. फुकली की झाली काच तयार.
फुकले की झाली काच तयार, झाला बल्ब तयार. निर्णय भांडी काचेची त्या तशी तयार होतात. काच, वाळू किंवा अजून काय सोडियम काय घटक असतील, सोडा बिडा किंवा का म्हणजे चुनखडी वगैरे, तर असे काय घटकापासून ना काचा तयार होतात आणि मग ती पोकळ. तशा प्रकारचा हा जो सोमरस आहे, हा आपण पिल्यानंतर गायत्री मंत्राचे संस्कार केल्यानंतर तो आपल्या शरीरावर एक भरभक्कम कवच तयार करतो, आपलं नवे शरीर बनवतो. बुद्धी, ज्ञान, वैभव, शरीर, मन आणि बुद्धी हे सगळे नवीन बनवतो. जशी काच बनते, भट्टीमध्ये ते रासायनिक क्रियामधून फुकायचं नसतं, फुकायचं थोडा फुकायचा आवाज, ते झटके मारले का लगेच ते काच तयार होते त्या भागाची, म्हणजे काच तयार होते, मध्ये पोकळ राहते. तशा प्रकारचं प्रत्येक आपल्या शरीराच्या अवयवभोवतानी त्या सोमरसाचं कवच तयार होत आणि आपलं शरीर जे आहे, मानवी शरीर, ते देव स्वरूप बनतं. कारण का ह्याचं काच बनवण्याचं जे रसायन आहे ते वाळूसारखं किंवा चुनखडीसारखं अजून काय असेल तसं आहे, आणि त्याचा तापून तापून रस तयार केला जातो आणि तो गोळा तयार झाल्यानंतर मग त्या गोळ्यातून काच तयार होते, कवच तयार होतं भक्कम. तशा प्रकारचा सोमरस का आपण ऊसाचा रस काढला, फळांचा रस काढला आणि त्याला जर समजा आपण गायत्री मंत्र किंवा छंद आणि स्वराचा मंत्र म्हटलो, कारण ते तसं तयार होत नाही. कारण याचं कारण असं आहे की सोमरस नुसता तुम्ही प्याला आणि आपलं कल्याण झालं असं होत नाही. कारण सोमरस प्यायचं म्हणजे त्या सोमरसामध्ये 7 छंद आणि 7 स्वराचे गुणधर्म असतात, ते आपण जागे करायचे. गायत्री छंद, उष्णिक गायत्री छंद, षडजा स्वरा, उष्णिक छंद, वृषभ स्वरा, अनुष्टुप छंद, गांधार स्वरा, भ्रती छंद, मांधर स्वरा, पंक्ती छंद, पंचम स्वरा, त्रिष्टुप छंद, दैव स्वरा, जगती छंद, निषाद स्वरा. अशा प्रकारचे हे छंदातून मंत्र म्हणायचे त्या ह्याच्यावर, त्या सोमरसावर, आणि त्याला ते पुट्टी द्यायची. म्हणजे आपण जसं ते काच्यात फुकलं गोळ्यात काच तयार होती, तशी हे मंत्र म्हणून जेव्हा आपण सोमरस पिऊ तेव्हा आपल्या संपूर्ण शरीरात आतून, त्वचेच्या आतून संपूर्णपणे जाळीमय नवीन शरीर बनतं, दिव्य शरीर बनतं, देव शरीर बनतं. आणि ते देव शरीर बनल्यानंतर आपल्याला मग देवलोकात प्रवेश मिळतो. तर त्याच्याकरता वेदामध्ये जी काय माहिती सांगितलेली आहे ती आता थोडीशी आपण वाचून पाहू. ओम अयं ना विद्वान वनवत वनुष्यतः इंदू सत्राचा मनसा पुरुस्तुतः हीनस्य यः सदने गर्भम् आयते गवम् ओरोरुजम् अभिहर्षति व्रजम्. हा परिपूर्ण तेजसी सोम आमचा नाश करू पाहणाऱ्या शत्रूंचा चांगला जाणतो, ओळखतो. म्हणजे आपल्या भोवती कोणी शत्रू आहेत, ते आपला मारणार आहेत, काळी विद्या लावणार आहेत, किंवा खायप्या देणार आहेत, विषारी पदार्थ खायला देणार आहेत, किंवा काहीतरी करणार आहेत, त्या सोमरसाला पूर्ण ज्ञान असतं. आणि त्यावेळेला तो रस आपल्या शरीरामध्ये विषारी औषधी रस औषध येऊन देत नाही. नंतर जर आपलं कोणी शत्रू हल्ला करणार असेल मंत्रतंत्राने, तर त्याचा हल्ला आपल्यावर होऊन देत नाही. अशा प्रकारचा हा सोमरस म्हणजे आपला होते एक दैविक कवच तयार होत, काचेसारखं दैविक कवच तयार होतं. म्हणून हा सोमरस उन्हाळसा याच्यामध्ये उन्हात ठेवला जातो. नंतर सोन्याच्या भांड्याचा पात्रात ठेवला जातो. नंतर मग त्याला मंत्र म्हटले जातात, त्याला संस्कार दिले जातात.
आणि मग तो पेल्यानंतर आपल्या शरीरावर कवच तयार होतं. असं कवच होतं ब्रह्मवज्र कवच, की ते कवच कोणालाही फाडता तुटत नाही, म्हणजे तुटत नाही किंवा काहीच करता येत नाही. असे हे सगळं चालतं. पण त्याच्याकरता स्वर म्हणजे छंद आणि स्वरयुक्ताचं सांगितल्याप्रमाणे मंत्र म्हणणे आवश्यक आहेत. आणि ते असल्याशिवाय आपल्याला दिव्य शरीराची रचना पुन्हा तयार होत नाही. म्हणून ते होण्याकरता आपण ते शास्त्रोक्त पद्धतीने सगळं पाहिलं पाहिजे. आता पुढं त्यांनी सांगितलं, तो अशा शत्रूंचा समूळ नाश करतो. आम्ही एकत्र येऊन सर्वजण परिपूर्ण समूहाने परिपूर्ण त्याची मनपूर्वक स्तुती करत आहोत. आता हे स्तुती करायची. हा देव आहे. सोमरस म्हणजे ऊसाचा रस उदाहरण आपण घेतला सोमरस, तर तो चमकतो, लकलक करतो, तो हिरवट रंगाचा आहे आणि त्याच्या ऊसाच्या रसातून आपला आरपार तळ दिसतो पाण्यासारखा. म्हणून हा खरा सोमरस आहे. कारण सोमरसाचं अजून परिपूर्ण संशोधन विज्ञानाला सापड नाही. दुसऱ्या झाडांना सोमरस म्हणतात आणि त्याच्या बऱ्याच प्रजाती सांगतात. आता हिमालयामध्ये जो ऊस आहे त्या ऊसाला थंडीमुळं पानं राहत नाहीत. हा त्याचा महत्वाचा मुद्दा. म्हणून ती सोमवल्ली, हिमालय सोमवल्ली, इकडे विक्षू सोमवल्ली, ब्रह्मरस, अशा दृष्टीने सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, सांगितलेल्या आहेत. आणि हा सोमरस जो आहे, आता याची गोष्ट अशी आहे, आता तुम्ही सोमरस पिताय, पण तुम्हाला आता कोणीतरी त्रास द्यायला 2 मिनिटांनी येणार आहे. कोणतरी येऊन तुम्हाला शिव्या देणार आहे किंवा तुम्हाला बडबड करणार आहे. तर हा सोमरसाला ध्वनी इतका तीक्ष्ण आहे की तो येणारा माणूस, येणारी व्यक्ती आणि त्याच्यावर असणारे काय साहित्य हत्यार, हा जो सोमरस पिणारा त्याला समजतं की त्यांनी काहीतरी हत्यार आणले, असं आणले, तो आपला मारायला आले, आपल्या एक तर सावध राहतो, तो दूर बसा. मग अशा तो आपला बचाव करू शकतो. म्हणजे आपल्याला त्रिकाळ ज्ञान प्राप्त करण्याचं काम सोमरस करतो. पूर्वी काय झालं होतं, आता काय होतंय, पुढं काय होणार आहे, हे त्रिकाळ ज्ञान सोमरसाने होतं. त्याला प्रज्ञाज्ञान म्हणतात, बुद्धीचं. काय लोक भविष्य सांगतात, त्यांना जर प्रज्ञा त्यांना सोमरस पेत असतील तर त्यांचं भविष्य खरं होत. पण ते जर वरण भात आमटे खात असतील, वाकड्या तिकडे भविष्य सांगत असतील, त्यांचं भविष्य खरं होत नाही. कारण का, तर त्यांच्या ज्या लहरी आहेत त्या पितर लहरी आहेत, देव लहरी नाहीत. म्हणून देवाशी संबंध न जाताना हा भविष्य सांगतो, म्हणजे ते भविष्य सुद्धा आपल्याला परिपूर्ण खरं होत नाही. म्हणून हे सगळ्या गोष्टी सोमरस ओळखतो. आता आपल्या शरीरामध्ये त्रास होतोय, आपल्याकडे पीडा येते, डोकं दुखतंय, हातपाय दुखतंय, काहीतरी होणार आहे असं त्या सोमरसा पिणाऱ्याला कळतं. परंतु तसं काय होत नाही. सोमरस जो पितो त्याचं प्रमाण आजाराचं जवळजवळ 0 ते थोडंसं असतं, जास्त नसतं. तर संरक्षण करतो, आपलं देवांचं संरक्षण करतो हा सोमरस. पृथ्वी, अंतरिक्ष आणि द्युलोक म्हणजे स्वर्गात जातो. आणि हा सोमरस जो आहे याचं सर्वात वैशिष्ट्य असे आहे की तो सूर्याला प्रकाशित करतो. आता उद्या समजा सूर्याचा प्रकाश गेला आणि तो पृथ्वीसारखा त्याचा आकार झाला, थंड झाला पूर्ण, आणि जर समजा त्या ग्रहावर सूर्यावर पर जर सोमरस गेला तर तो सोमरस प्रकाशमान होणार. म्हणजे सूर्य पुन्हा जसा तसा प्रकाशमान होऊन कार्य करायला लागणार. म्हणजे अशी याच्यामध्ये अद्भुत कला आहे सोमरसामध्ये. म्हणून सोमरस पिणे आवश्यक आहे. हा मंगळ खाऊ नये आणि वाकडे तिकडे काही खाऊ नये. चांगलं सुगंधित अन्न खावे त्या गायांच्या सारखं. मग तुमच्या शरीरातून दैवी प्रवाह बाहेर पडतो. तुमच्या घरामध्ये माणसं दारू पितात, गांजा ओढतात, कोणाला समाधान शांती नाही. का, तो वरण भात आमटे खातो, तुम्ही पण वरण भात आमटे खाताय, तू वाकडं खातो, तुम्ही पण खाताय.
तेव्हा तुमच्या ज्या फिकवे लहरी आहेत एकमेकांना क्रॉस करतात ते भांडणं लागतात. तुमच्या घरात जर कोणी एखादा असा मनुष्य तयार झाला, उपवास करायला, फळं खाऊ लागला, तर त्याच्या शरीरातून त्या गायसारख्या दिव्य लहरी बाहेर पडतात. आणि मग त्याच्या आसपास जे कुटुंब आहे त्याचं, ते हळूहळू हळूहळू निर्व्यसनी बनत जातं. अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्याचं कारण सोमरस जो आहे हे त्याला दिव्य ज्ञान दृष्टी आहे. तिसरा डोळा उघडण्याकरता सोमरसाची गरज आहे. आणि आता हा सोमरस जो आहे, हा सोमरस काय करतो, याचं महत्व काय आहे? जगामध्ये आता जवळजवळ अनेक लोकांचे शुक्राणू तयार होत नाहीत आणि ते मरतात, त्यांचं आयुष्य कमी असतं. म्हणजे शुक्राणू तयार होण्याकरता सोमरस तुम्ही पेलेत सत्य, तर मग तुमचा शुक्राणू शरीरात बरोबर आहे का? त्याच्यापासून तुम्हाला संतती व्यवस्थित होईल का? याचं परिमाण मोजमाप आपण डॉक्टर ते त्या मशीन तपासून पाहतात. परंतु वेदामध्ये तसं पाहण्याची गरज नाही. जग ते छंद आणि निषाद स्वर म्हणजे 72 अक्षरांचा जो मंत्र आहे, जगते छंद स्वराचा, तो मंत्र आपण सतत म्हटल्यानंतर म्हणजे 24-72 म्हणजे 3 वेळा गायत्री म्हणलं की जगते छंद स्वर तयार होत. आणि त्यामुळं ज्यांना संतती होत नाही अशी आपल्याला अनेक लोक होते. परंतु जगतेच्या निषाद स्वरांचा परिणाम झाल्यानंतर त्यांच्या शुक्राणूमध्ये शरीरातले सगळे गुणधर्म उतरून त्यांना संतती झाली, वाढली. पुढं ज्याप्रमाणे वडा झाड असतं, त्या वडाचं झाडाचं बी म्हणजे शुक्राणू, वडातलं सगळे गुणधर्म त्या बारक्या बियामध्ये सोळा राळ्यासारखं बी असतं. त्यामध्ये वडाचा वृक्ष, वड किती मोठा, 5 मैल 10 मैल 6 मैल वाढलेला असतो, लांब रचक. आणि ते तेवढ्या वडाच्या एवढा मोठा वडाचं निरीक्षण केलं ते बियामध्ये येतं. आणि जर समजा आपण ते बे तपासून प्रयोगशाळेत नेलं, तपासलं, त्याच्यामध्ये थोडेफार घटक सापडतात, बाकीचे घटक आढळत नाही, कारण ते अदृश्य असतात. आणि जेव्हा आपण ते वडाचं बी रोपू लागन तेव्हा मोठं होता 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 त्याला पुन्हा फांद्या पारंब्या फुटतात. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की त्याचं पुन्हा दिव्य शरीर बनतं. जसंची तसं म्हणजे हे ब्रह्मस्वरूप जे बीज आहे ते आपल्या शरीरामध्ये विरक्त गटामध्ये गणेश ओम अंटीजन आहे, ओम मध्ये सुदर्शन ओम अंटीजन आहे, नंतर मध्ये शिवलिंग ओम अंटीजन आहे, आणि बी रक्तगटामध्ये सूर्याग्नी ओम अंटीजन आहे. तर यांची बारीक सूक्ष्म अंटीजन म्हणजे बी स्वरूप आहेत, बीज स्वरूप. जेव्हा आपण हा सोमरस पिऊ तेव्हा हे सगळे जे आपले रक्तात ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जी काही तो आपल्या शरीरामध्ये ओम अंटीजन आहेत, तर त्यांची वाढ होते. आणि वाढ झाल्यानंतर मग आपलं आता ये बी गणेश स्वरूप शरीर बनलं, ओवाला विष्णू झाला, ये वाला शिवस्वरूप झाला, बीवाला सूर्याग्नी स्वरूप झाला. म्हणजे असे त्याची स्वरूप तयार होतात. जिवंत पण हे सगळं करावं लागतं. मेल्यानंतर शरीर दिव्य बनत नाही, लक्षात ठेवा. शरीर सोडल्यावर, कारण जोपर्यंत शरीर आहे तोवरच तुम्हाला चांगला धर्म करता येणार आहे, नंतर काय करता येत नाही. जे आहे तेवढंच मग तुमच्या शरीरात राहतं, काय गळून जातं. तर हा सोमरस जो आहे याच्यामुळे आपलं शरीर दिव्य बनतं. तर दिव्य बनण्याकरता आपलं शरीर जे आहे जे देव लोक आहेत त्यांचं शरीर बनतं, आणि जे आसुर लोक आहेत ते शरीर नष्ट होतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये सोमरस दैवी संपत्तीचं शरीर बनवतो, आसुरी शरीर बनवून देत नाही. आणि देव शरीर बनवण्याकरता तुम्हाला ब्रह्मस्वरूप ब्रह्म जे अमर आहे तेच आपला प्राप्त होण्याकरता, दिव्य स्वरूप प्राप्त होण्याकरता
सोबत वरण भात आमटी देव खात नाहीत आणि आपण त्यांना रोज आमटी भाताचा निवेद दाखवतो. म्हणजे पित्र, हे पितर देव आहे. तुमच्या जर पितर देव आहे त्यांना हे चालतं. आणि पितर देव आहेत ना त्यांना सोमरस चालत नाही, ते पेत नाहीत, कारण त्यांना दिव्य शरीरची गरज नाही. खावं पिवं माझ्याकडे इथंच राहावं अशा दृष्टीने सगळं चालतंय. पितर शरीर आहे आणि आपल्याला जिवंतपणे देव शरीर बनवावं लागतं. आता हे मोडाची मटकी आहे, ती समजा अशी ठेवली, पाण्यात भिजू घातली नाही, ठेवले आणि तिला कोंब कधीच येत नाही, त्यामुळे तिचं दिव्य शरीर बनत नाही. ती जेव्हा आपण पाण्यामध्ये भिजू घालू तेव्हा मटकीला मोड फुटतात, मग तेव्हा तिचं दिव्य शरीर बनतं. तसं प्रकारचं आपण जेव्हा सोमरस पिऊ तेव्हा आपल्या शरीरातले सगळे मज्जातंतू 72,000 शिरा, आपल्या जे शरीरामध्ये जीवपेशी वगैरे सगळं आहेत, ते सगळं दिव्य शरीर म्हणजे नवीन शरीर बनवतं. ते कशामुळं? सोमरसामुळं. आता समजा तुमची मटकी आहे, मटकी भिजू घाला, मटकी भिजू घाला, मटकी भिजू घाला, उद्या तिला कोंब येणार आहे, 3-4 दिवसांनी मोडाचं अंड होईल. सुरण बाया होत्या बऱ्याचशाच, एक म्हणले मी विज्ञान शिकलेले आहे, मी माझ्या पद्धतीने मोड आणणार. बरं आण म्हणलं बा. मग काय केलं, सुगरणबाईने सुद्धा आपल्या पाण्यामध्ये मटकी टाकली, तिच्या व्यवस्थित संगोपन केलं. दुसरी बाय होती, ती मटकी टाकली पेट्रोलमध्येच, पेट्रोल आणलं त्याच्यात टाकलं, म्हणजे आता तिला भिजवलं मीठ, आता मोड येतील. एक राखेमध्ये टाकलं, म्हणलं हिला मोड येतील. 4-5व्या दिवशी 2-3 उघडलं तर पाण्यामध्ये जी मटकी टाकली होती तिला मोड आलेले आहेत. पेट्रोलमध्ये आणि राखेमध्ये टाकल्याची मटकी आहे ती जळून गेलेली, तिला मोडच फुटले नाहीत. कारण का? त्याचं कारण असे की दिव्य शरीर निर्माण होण्याकरता तुम्हाला फक्त सोमरस प्यायला पाहिजे, तेव्हा तुमचं दिव्य शरीर होईल. तुम्ही पितराचं खात बसला, मंगळ खात बसला राखेल आणि त्या पेट्रोल सारखं, तर तुमचं दिव्य शरीर हजारो पिढ्या गेल्या तरी निर्माण होणार नाही, कारण तर कोंबच फुटणार नाही त्या मटकीला. तशा दिशेने आपल्या शरीरात एक दिव्य चलवळण तयार व्हावं लागतं. ते पाण्याने किंवा वरण भात आमटीने किंवा अमंगळ खाल्ल्याने तयार होत नाही. फक्त सोमरस म्हणजे उसाचा रस, फळांचा रस, नारळाचं पाणी, आमरस, याच्यापासून हा सोमरस तयार होतो. सोमरस जवळजवळ हजारो प्रकार आहेत आणि तो सोमरस आपल्या शरीरात जेव्हा त्या सोमरसामध्ये आपलं शरीर भिजू घालू, पिऊन संतृप्त होईल, तेव्हा त्या मोडाच्या मटक्या ज्याप्रमाणे मटक्याला जे कोंब फुटतात तिचं देव नवीन शरीर बनतं, तसं आपलं सुद्धा नवीन शरीर बनवू शकतं. सोमरस प्यायल्यानंतर इतर वस्तू प्यायल्याने होत नाही. दुधामध्ये मटकी टाकली, तिला कोंब नाही आले, म्हणजे अशा वस्तूचे ते आहेत. जरी सगळे द्रव असले तरी त्यात येत नाही, फक्त पाण्याच्या द्रवामध्ये मटकीला कोंब येतात. तसं आपलं जे शरीर आहे त्याला फक्त तुम्ही समजा दूध प्यालात, नंतर समजा तुम्ही वाकडं तिकडे खाल्लं, पित्राचं खाल्लं, भूतिया महाराजाचं खाल्लं, तर तुमच्या शरीरामध्ये दिव्यत्व प्राप्त होणार नाही, त्याची वाढ होणार नाही, शक्ती मिळणार नाही, ईश्वर प्राप्ती होणार नाही आणि मग दिव्य शरीर बनणार नाही. हा त्याच्याला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दिव्य शरीर बनण्याकरता सोमरसाची गरज आहे. ब्रह्मज्ञानी, पंडित, शास्त्री, सगळे जे पंडित आता सगळे आहेत, याच्यातले बरेचसे साधू संत आम्ही पाहिलेले आहेत. हिमालय, चित्रकूट पर्वत, हिंदुकुश पर्वत, सह्याद्री, पूर्व घाट, गिरनार, या ठिकाणी काही साधू तप करतात, तर ते फळं खातात आणि ते फळं खाऊन रोज सोमरस पितात. त्यामुळं ते तेजपुंज बनून त्यांचं शरीरामध्ये म्हणजे जिवंतपणे ते देव स्वरूप झालेले आहेत.
आणि दुसरं काय, साधू संत ऋषीमुनी पाहिले ते वरण भात आमटे खातात, ते पितृ स्वरूप झालेले आहेत. आणि दुसरं काय आहे, ते अमंगळ खातात, म्हणून ते भूतयान मार्गात म्हणजे चेडे गोटे किंवा भूत होऊन राहिली जिवंतपणीच. म्हणजे जिवंतपणे आपल्या शरीरामध्ये असं फेरफार होतात. ब्रह्म अमर आहे आणि त्या अमर तत्वाचं शरीर आपल्याला ब्रह्मवज्र कवच सोमरस पेल्यानंतर तयार होतं आणि मग आपल्याला ईश्वर प्राप्ती होते. कारण सोमरस देवाला का प्रिय आहे, तो का द्यायचा? त्याला पृथ्वीहून पाणी पिता येत नाही काय? पाणी पितीन आंघोळ करतील. देव तुमच्या तीर्थक्षेत्रात आंघोळ करतील फिरतील, पण ते पाणी पिणार नाहीत. कारण देवाला पाणी फक्त फळांच्या रसातलं पाणी प्या, नारळाचं पाणी, नंतर ज्यूस केल्यानंतर त्याच्यातलं पाणी, फळांचं पाणी, आंब्याचा रस असला आंब्याच्या रसातलं पाणी हे देव ग्रहण करतात. त्यामुळं ते आपल्या पृथ्वीवरचं पाणी पित नाहीत. म्हणून ते देव आहेत, म्हणून ब्रह्मस्थिती आहे त्यांना. तशी आपल्या ब्रह्मस्थिती प्राप्त होण्याकरता फलाहार केला पाहिजे, उसाचा रस प्यायला पाहिजे, नंतर आमरस घेतला पाहिजे. सगळं झाल्यानंतर मानवाच्या शरीराचा कायाकल्प होतो आणि मग त्याला ते शरीर स्वरूप होत, दिव्य शरीर म्हणजे देव शरीर बनतं. आता मोडाची मटकी आहे, मग मटकी आहे समजा, ती साधी आहे, तिला हात पाय नाही, काय नाही, साधी आपली, पण ती जेव्हा भिजू घालू आपण पाण्यात तेव्हा तिला मोड फुटतो, कोंब येतो. तशा प्रकारचा आपण जेव्हा सोमरस पिऊ तेव्हा आपला जो आपला जीवात्मा जो आहे, त्या जीवात्म्याचं चतुर्भुज स्वरूप, दशभुजा, अष्टभुजा अशा स्वरूपाचं छंदाप्रमाणे तयार होतं. गात्री छंद, उष्णिक छंद, गार छंद, षडजा स्वरा, इथं या विरक्तकडं शरीर तयार होतं. नंतर अनुष्ठुप छंद, गांधार स्वरा, या छंदाने स्वराने या ठिकाणी जे शरीर तयार होतं ते ओ रक्तगटाचं. प्रतिछंद मानधनचा स्वर आहे आणि या ठिकाणी या संवेदनामधून जे शरीर तयार होतं ते होतं ये रक्तगटाचं. आणि जिथं बघ तुम्हाला पंक्तीछंद पंचम स्वरात शरीर तयार होतं ते बी रक्तगट तयार होतं. म्हणजे हे सगळं शरीर जे चारही शरीर फरक आहे. याच्यामध्ये काय काय लोकांचे रक्तगट बदलतात. आता आपण 100 लोकांचे रक्तगट बदलले आपण पाहिले. का बदलले बा हे रक्तगट, कशामुळे बदलले, तर परिणाम काय आहे? याचा परिणाम एकच आहे की हे माणसं सोमरस अजिबात पिणारे नाहीत. ज्यांचे ज्यांचे गट बदलले त्याला आम्ही सांगितलं, तुम्ही फळं खाता का? म्हणजे आपल्या अजिबात आवडत नाही. तुम्ही कंदमुळं खाता का? अजिबात जमत नाही. आणि मग अशी जी अवस्था आहे त्यांचा रक्तगट खाण्यापिण्यामुळं किंवा सतत काय औषध घेतल्यामुळं बदलू शकतो. रक्तगट बदलल्यावर तर गुणसूत्र बदलतात. आता समजा तुमचा रक्तगट पहिला ए बी आहे आणि तुमचं आता झालं 25-40 वर्षाचं, मग तो रक्तगट समजा तुमचा ए झाला, ए बी वाचून तुमचा रक्त ए बनला का? तर तुम्ही औषध पाणी, जेवण खावण जे आहे ते पितृतत्वाचं आणि भूत्यान मार्गाचं घेतलेलं आहे. भूत्यान मार्गाचं जेवण आणि पितृयान मार्गाचं जेवण जर तुम्ही केलं तर त्या माणसाला विचारलं तुमचं खाणं पिणं काय होतं, तर त्याच्याजवळ 50% लोकांनी सांगितलं बाबा आम्ही शाकाहार बी आहे आणि ते बाकीचं काय आहे ते खाटकूट ते पण खातो म्हणे. मग याचं कारण असं आहे की रक्ताचे जे काही फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह अवस्थेत आले आणि ए बी, ए अधिक बी हे 2 फॅक्टर असतात, त्यामुळे ए बी रक्तगट तयार होतो. आणि समजा त्याने मांसाहार केल्यानंतर ते ए बी रक्तगट जो आहे त्याच्यातलं ए जो आहे घटक फॅक्टर तो खाली आला, सरकला बाजूला आणि मग त्याचा रक्तगट ए झाला
आणि हे रक्त झाल्यानंतर त्याचे जे पहिले शरीर होतं त्याचं शरीर म्हणजे पूर्वी काय दुखत नव्हतं, आजार नव्हतं, काय नव्हता. पण रक्तगाठ बदलल्यानंतर हे पहिले शरीर कोणाचं आहे? ए बी रक्तगटाचं. नंतर कोणतं फॅक्टरी रक्तगट बांधला? ए. म्हणजे ए आणि ए बी रक्तगट एकमेकांना मिळतं जुळतं घेत नाहीत. मग याची शरीराची हाडं कुजायला लागतात, हाडात बदल होतो, नंतर रक्तगट बदलतो, मग त्याला अनेक यातना तयार भोगावं लागतात, अनेक प्रकारचा त्रास होतो, कंबर दुखते, पाठ दुखते, डोकं दुखते, काय ना काय तक्रार तो सांगत राहणार. कारण रक्तगट बदलल्यानंतर गुणसूत्र, रंगसूत्र आणि जीन्स हे जे आहेत त्या गटाप्रमाणे ते कार्य चालतं. आता ए बी रक्तगट तुमचं 40 वर्ष गेली आणि तुम्ही खाल्ल्यापिण्यावर तुमचा रक्तगट ए झाला तर पुढचे वर्ष तुमचे ए रक्तगटावर चालतील, मागचा गटात ए चालणार, तो गट संपलेला आहे. पण हाडं मात्र त्या गाड्यात तयार झाल्यात, रक्त त्या गाड्यात, शिरा त्या गाड्यात तयार झालेत. मग रक्तक्षय, महाक्षय अशा निर्णय प्रकारचे आजार, महारोग, क्षयरोग हा तयार होतो. याला उपचार म्हणजे सोमरस पिणे, फळं खाणे. तुम्ही सतत दररोज एक जर फळ खाल्लं तर या असल्या संकटाला तुम्हाला तोंड द्यावं लागणार नाही. त्यामुळे तुमचं शरीर जे आहे ते दिव्य शरीर बनणार. सोमरस पेल्यानंतर मानवाचं जे शरीर, इंद्रिय आहेत, जीवपेशी आहेत, या सगळ्यांना चतुर्भुज परमेश्वराची अवस्था आहे ती अवस्था प्राप्त होते आणि मग त्यामुळं त्याचं जीवन सुरक्षित चालतं. ब्रह्म अमर आहे आणि ब्रह्मात जे तरंग आहेत ते तरंग म्हणजे मानवाचं शरीर आहे, देव शरीर आहे. आणि मानवाचं शरीर हे पंचमहाभूताचं आहे. मग देव शरीर जे आपलं तयार झाले पहिलं ए बी रक्तगटाचं, याने वाकडं तिकडे खाल्ल्यानंतर ह्याच्या देव शरीरातले गुणधर्म त्यांना तिथं गुणधर्म तयार करता काही मिळाला, म्हणून हे फॅक्टरी बाजू झाले, ए झाला. तर अशा दृष्टीने रक्तगट लाखातून कोटीतून एखादा बदलतो, सगळे बदलत नाही, लक्षात ठेवा. कारण सगळ्यात बदलले तर जग राहणार नाही, संपून जाईल. कोणाचं कोणाला मिळणार. तुमचं रक्त पूर्वी ए बी रक्तगट होतं त्या माणसाचं, आता त्याविषयी तुम्हाला माझं रक्तगट ए झालं, ए रक्तगट बांधला. म्हणजे त्या रक्तगटातले घटक बदलले. ए बी रक्तगटामध्ये जे घटक होते, जे काही तुमचं दिवे होते किंवा जे घटक होते जीवनसत्व वगैरे, ते घटक ह्या शरीरामध्ये बदललेले आहेत. म्हणजे ए रक्तगटाला जे पोषक घटक आहेत तेवढेच घटक अन्नातून तो घेतो आणि पहिला ए बीला जे मिळत तो घेत नाही. मग या दोन्ही जुनं रक्तगट रक्तगट म्हणजे हाडं तयार झाली, हा नवीन रक्तगटावाला त्या जुन्या हाडामध्ये प्रवेश करायचा प्रयत्न करतो, पण ते काय त्या हाडात प्रवेश होत नाही आणि त्यावेळेस त्याची हाडं खुजतात, हाडांना भोकं पडतात, लिव्हरला भोकं पडतात, पोट दुखतं, असे अनेक प्रकारचे आजार होतात. मग याच्यातून पुन्हा मूळ स्थिती येण्याकरता काय करायला पाहिजे? मग आपण सोमरस प्यायला पाहिजे. मग आपण तो मनुष्य परत मूळ स्थितीत म्हणजे ए रक्तगटामध्ये आला, त्याचा आजार संपला. अशा बऱ्याच गोष्टी आपल्या आहेत. मी पाहिले सगळे बऱ्याच लोकांचं की त्यांचे शरीर प्रकृती जे आहे ते गट बदलण्याचा त्रास होतो. अशा प्रकारे हा दिव्य आज आपला विषय होता, मानवाचं दिव्य शरीर बनवणे म्हणजे देव शरीर बनणे. चतुर्भुज शरीर झाल्याशिवाय स्वर्गात जाता येत नाही. बोरीवरची आळी असती ती खाऊन खाऊन सुस्त होते, स्वतःभोवती कोश करते, तिचं फुलपाखरू बनतं, ते आकाशात उडतं, पुन्हा ते वर मला खात नाही. तशा प्रकारचं आपण जेव्हा देवभक्ती करायला लागतो तेव्हा आपली सुस्ती चढते, मग आपलं सोमरस प्राप्ती होते. मग त्या माशीप्रमाणे आपलं शरीर जर असलं तरी आपल्याला आकाश तत्वाचं ज्ञान होतं. स्वर्ग कुठं, मृत्यू कुठं, पातळी सारखं दिसत राहतं. काय काय कुठला ग्रह चाललं, देवलोक कसे करतात, तिथं काय चाललं, त्यांचं शरीर कसं आहे, आपलं शरीर कसं आहे, हे सगळं इत्थंभूत माहिती आपल्या शरीरात तयार होते.
कशामुळं? तर सोमरस प्यायल्यामुळं. मग सोमरस प्यायला तो माणसाचा हे बी रक्तगट होता, तू ये झाला. मग त्याला म्हणलं, बाबा तू आता काय कर, तू आता ये रक्तगट तुला पाहिजे ना, मग तू काय कर, मोदक खा, नारळाचं पाणी रोज पेत जा. पुढं बघू 6 महिन्यानंतर. 6 महिन्यानंतरचा ये पुन्हा ये बी रक्तगट जर झाला, तर ये रक्तगटाचे फॅक्टर होते नष्ट झाले, ते संपले, निघून गेले. तर तशा प्रकारचं सोमरस प्यायल्यानंतर आपलं शरीर जे आहे हे जसं तसं कायम राहतं. आणि दरवर्षी आपलं रक्त तपासणे, ECG तपासून घेणे महत्त्वाचा मुद्दा आहे. ही सेवन जेव्हा प्रगट होईल तेव्हाच दिव्य शरीर तयार होतं, तसं होत नाही. आता तुमचं दिव्य शरीर किती टक्के तयार झालं तर आपण तपासून पाहू शकतो. तुमच्या हृदयातले व्होल्टेज जे 6 ते 6 mm ते 10 आले, तेव्हा तुमचं ते झाले 60. मग ते 60 झाले, त्यामुळं तुमचं जे शरीर आहे ते शरीर आता तुमचं देवस्वरूप झालेलं आहे. कधी जरी तुम्ही शरीर सोडलं तर चतुर्भुज होऊन तू पण भेटी जाता मूळ ठिकाणी राहता. मग समजा त्याचा 5 mm आला तर 50% शरीर तयार झालं, 50% पितळ शरीर आलं का उत्तर शरीर, त्याला पुढे जाता येत नाही. 6 mm ते 10 mm आल्यानंतर ते शरीर देवरूप बनतं. आणि जर आधी कोणी आला, सगळे जर आधी कोणी झाले, तर काही वेळा देव शरीर, काही वेळा पितळ शरीर, काही वेळा देव शरीर, काही वेळा पितळ, असे ते घडामोडी सतत होत राहते. त्यामुळं शरीरामध्ये नको तेवढे आजार होतात. 72,000 जे शिरा आहेत, कोठे आहेत, ते एकमेकांना गुणल्यानंतर 51 कोटी 84 लाख एवढे रोग शरीरात घुसतात. आणि गॅमा बॅटा किरण आल्यानंतर आपला नाश होतो. म्हणून आपल्याला शरीरामध्ये जस्त पाहिजे, मक्यामधून मिळतं. रोज एक मक्याची भाकर खायची, म्हणजे ते जस्त शरीरात उतरलं. लोह, तांब, जस्त. तर लोह, तांब मग तुमचं शरीरामध्ये सोमरस प्यायल्यानंतर तुमचं जे आता रक्त आहे आपलं, त्याच्यात रूपांतर होतं आणि ते शरीर रक्त शुद्ध, स्वच्छ आणि व्यवस्थित फिरणारं चालतं. याच्याकरता डॉक्टर पातळ गोळी देतो घट झाल्यानंतर, कारण शिरा कोंडू नाहीत म्हणून. पण आपण योग मार्गाचा अभ्यास केल्यास किंवा जोस पेल्यास, फळांचा रस पेल्यास आपलं शरीर शिरा पुन्हा नव्या तत्वात तयार होतं. म्हणजे आपलं शरीर निम्मा होण्याकरता आपल्याला सोमरसाची गरज आहे, बाकीचे कुठल्याही फळ, अन्न, पाण्याची गरज नाही. हे जर आपण पूर्ण पाळलं, वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष, तर तुमचं रूपांतर देवामध्ये झाल्याशिवाय राहत होतच. अशा दृष्टीने हा सोमरस आजचा विषय आहे. ब्रह्म अमर आहे, त्याचा नाश होत नाही. आणि देव शरीर बनविणे, आपलं जे शरीर देव स्वरूप बनण्याचं आपण पण ब्रह्मस्थितीत जाऊन अमर राहतो, आपलं मरण नाही. अशा दृष्टीने देव शरीर बनले जातं सोमरसाने. तर प्रत्येकाने सोमरस उपयोग करा, म्हणजे तुम्हाला परमेश्वर प्राप्ती होईल, तुम्हाला शाश्वत सगळी शक्ती मिळेल. बोला श्री रामलिंग महाराज की जय. हयग्रीव घोटदी गंगा मैया की जय. सर्व जगाचा नियंत्रण करता जो परमात्मा आहे, ओम सहस्रशीर्षा सहस्राक्षा सहस्रपात सहस्रमूर्त दशांगुलम स्वयंभू विश्वराजा श्रीराम कलकत्ता महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात 5 स्वयंभू शक्तिपीठ निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. काल भैरव की जय. शनिचर महाराज की जय. खंडेश्वर की जय. हनुमान की जय. सर्व देवदेवतां की जय. साधू संतन की जय. धर्म की जय. मानव समाजाचं कल्याण होणारा जो रक्तगट सांगितलं त्याप्रमाणे अभ्यास होणं आवश्यक आहे. त्यामुळे मानव समाजाचं
कल्याण होणार, 84 लक्ष अंश भेद चुकणार. नंतर तुम्ही जे पूर्व संस्कार आलेले ते तुम्हाला चिकटणार नाहीत आणि मग जीवन सुरक्षित राहणार, आयुष्य वाढणार. हरिओम दत्त. ओम शांती शांती.